नमस्कार. विज्ञाननेत्री पद्मश्री डॉक्टर दिनकरराव गोविंदराव तथा अप्पासाहेब पवार यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री पद्मश्री डॉक्टर दिनकरराव गोविंदराव तथा अप्पासाहेब पवार कृषी वैज्ञानिक आणि भारत सरकारच्या 1990 सालच्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी होते. शाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवण्याचे म्हणजे लॅब टू लँड हे कार्य त्यांनी केले. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत घेऊन जाणे ही एक अत्यंत महत्त्वाची कृषी आणि विज्ञान संकल्पना आहे. याचा मुख्य उद्देश कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान, बियाणे आणि संशोधन थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणे हा आहे. प्रयोगशाळेत शोध लावलेले उच्च दर्जाचे बियाणे, खत आणि कीटकनाशके यांच्या वापराने पिकांचे उत्पादन वाढवणे या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे. आधुनिक अवजारे, नॅनो खते आणि तंत्रज्ञानाचा वापर या शेतकऱ्यांना शिकवणे, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि नफा वाढवणे, माती परीक्षण आणि हवामान अंदाज अचूक वापर करणे ही संकल्पना भारतात भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि कृषी विभागाद्वारे मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. याद्वारे कृषी शास्त्रज्ञ थेट गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शेतीच्या संदर्भात धडे देतात. पद्मश्री डॉक्टर दिनकरराव गोविंदराव तथा अप्पासाहेब पवार यांचा जन्म दिनांक 13 जून 1930 रोजी भारताच्या पुणे जिल्ह्यातील काटेवाडी तालुका बारामती या छोट्याशा खेड्यात झाला. शेतीचे खास ज्ञान मिळवण्यासाठी ते विद्यार्थी दशेतच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पैसे व सुखसोयी यांच्या मागे न लागता स्वतःला शेतकऱ्यासाठी वाहून घेतले. अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहरा पलटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले. बारामतीचे कृषी विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती. कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब पवार यांनी केले. विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रत्यक्ष त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, मधमाशा पालन, रेशीम उद्योग उत्पादन यासारखे व्यवसाय करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. विदेशातील दुधाळ गायी या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायीवर परदेशी वळूंचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखविले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्यांच्या अथक प्रयत्नातून तुतीबा, रेशीम कीटकांच्या जीवनावस्थेतील अंडी, अळी, कोश, पतंग, कोशापासून रेशीम धागा, विलगीकरण आणि विणलेली रेशीम कापड असा एकत्रित पसारा माळेगाव शेती फार्म, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य यांनी अनुभवलेला आहे. रेशीम उत्पादन हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत, नवीन कीटक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत आणि महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येतो. या पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याचे उत्पन्न वाढ होते. पट्टा पद्धतीस अत्यंत कमी पाणी लागते. 1 एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षापर्यंत जिवंत राहत असल्याने
दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकाप्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यास देखील हा व्यवसाय करता येतो. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यापासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रीतीने करता येतो. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय, ऊस, द्राक्ष यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हा व्यवसाय चांगल्या रीतीने करता येतो. पट्टा पद्धतीने तुतीची आंतरमशागत मजुराऐवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत करून घेता येते. यामुळे मजुरी खर्चात व वेळ मोठ्या प्रमाणात बचत होते. पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती शेतात इतर आंतरपिके घेऊन उत्पादनात भर घालता येते. तुती बागेस रोग व कीटक यांचा प्रादुर्भाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीमाळ्यांची अंडीपुंज सवलतीच्या दराने 45% अनुदान दरात शासनामार्फत पुरवली जातात. रेशीमाळ्यांची एकूण 28 दिवसांची आयुष्यमान असते. त्यातील 24 दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 24 दिवसापैकी सुरुवातीचे 10 दिवस शासनामार्फत वाजवी दराने रेशीम कीटक जोपासना करून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या 14 दिवसात कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकऱ्यांचे वेळ, श्रम व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात 25% वाढ होण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक वाढवता येते, हे आप्पासाहेब पवार यांनी अनेक प्रयोग करून दाखवले. तेथे प्रत्येक धडपडणाऱ्या नवीन विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत होते. आता शेतीत सर्रास वापरले जाणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान आप्पासाहेबांनी बारामतीत कित्येक वर्षापूर्वीच यशस्वी केले. नारळाचे देशावर उत्पन्न देणारे फळझाड बारामतीत रुजविले. त्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनात धडपडणाऱ्या धाकट्या भावाला शरद पवार यांना कोकणात पाठवले. तेथून मासळीचे खताचा वापर आणि इतर गोष्टी आत्मसात करायला लावल्या. हा धाकटा भाऊ पुढे खूप मोठा झाला तरी आप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा आधार आणि सावली त्यांच्यामागे उभी असे. अपार कष्ट करून आप्पासाहेबांनी बारामतीच्या दुष्काळी भागात छोट्या बंधाऱ्यांनी क्रांती केली. तालुक्यातील गोपालन, कुक्कुटपालन, फळबागा या साऱ्यांच्या नजरेत भरणारा विकास हे आप्पासाहेबांच्या दूरदृष्टीचे फळच होय. आप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडण्यासाठी ते झटत असत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सन 1989मध्ये मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. त्यात कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका, प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे. आज त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. कृषी प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसंबंधीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाते. पद्मश्री डॉक्टर दिनकरराव गोविंदराव तथा आप्पासाहेब पवार यांना मिळालेल्या पुरस्कारांची ही यादी मी वाचून दाखवतो. महाराष्ट्र सरकारचा कृषीभूषण पुरस्कार, कृषी व ग्रामीण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, कृषी रत्न पुरस्कार, डॉक्टर ऑफ सायन्स, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स, पुणे विद्यापीठाचा दादासाहेब शेंबेकर पुरस्कार, पुणे विद्यापीठ, जमनाला बजाज पुरस्कार इत्यादी. पद्मश्री डॉक्टर दिनकरराव तथा गोविंदराव तथा आप्पासाहेब पवार कृषी वैज्ञानिक आणि भारत सरकारच्या 1990 सालच्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म दिनांक 13 जून 1930 रोजी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे झाला. ते स्वतः कृषी पदवीधर BSc ॲग्री होते. त्यांनी शेतीचे विशेष ज्ञान मिळवण्यासाठी इस्रायलला भेट दिली होती. इस्रायलच्या धर्तीवर
त्यांनी बारामती परिसरात कमी पाण्यात शेती पिकवणे, ठिबक सिंचन आणि फळबागामध्ये यशस्वी प्रयोग केले. कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवण्याचे लॅब टू लँड कार्य त्यांनी केले. बारामती तालुक्यातील शेतकरी समूह आणि पद्मश्री डॉक्टर दिनकरराव गोविंदराव तथा अप्पासाहेब पवार यांचे कर्तृत्व या दोन घटकांच्या महत्त्वपूर्ण सहभागामुळे बारामती परिसर व हा देशातील कृषी व औद्योगिक आदर्श प्रस्थापित झालेला आहे. दिनांक 16 एप्रिल 2000 रोजी पद्मश्री डॉक्टर दिनकरराव गोविंदराव तथा अप्पासाहेब पवार यांचे निधन झाले. विज्ञानातील पद्मश्री डॉक्टर दिनकरराव गोविंदराव तथा अप्पासाहेब पवार यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोतसंदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.